मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज शिवजयंती निमित्त मी जे 2 शब्द बोलणार आहे ते आपण शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका सूर्याचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रथम त्यांना माझ्या मानाचा मुजरा. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्र हिंदूचेच नव्हे तर जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. ते त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आजची मुलगी कशी असावी हे मुलींनी जिजाऊ मासाहेबांकडून शिकावं. मुलींना जगासं की आईबापाला पण वाटलं पाहिजे की आपण एक वाघीण पाळली आहे, जी भविष्यात जिजाऊ सावित्री होऊन अनेक छाव्यांना बछड्यांना घडवून या मातीत जन्म घेतल्याचे सगळ्यांचे पांग फेडील. शिवबा जन्म तर दुसऱ्यांच्या घरात तर नाही. आता वेळ आली ती अनेक शिवबा घडवून हुकुमशाही झुगारून शिवशाही उभारण्याची. मुलांच्याही मनात असायला हवं की मला शिवाजी महाराजांसारखं बनायचंय. त्यांच्या मनात हे नसावं की या वर्षी महाशिवरात्रीच्या यात्रेत कोपरगावला गौतमी पाटील यायलाच पाहिजे. अरे आजच्या मावळ्या, आपल्या गौतमीताईच्या कलेकडे पाहण्याची नजर ज्या दिवशी स्वच्छ असेल त्या दिवशी शाळेच्या स्नेह संमेलनात सुद्धा गौतमीताई आपल्या सोबत दिसेल, नाचेल. आपल्या शत्रूंच्याही स्त्रींचा सन्मान करून तिच्या अब्रूचे रक्षण करणारा राजा केवळ शिवाजी राजेच असू शकतात का? आपल्याही मनामनातल्या शिवबा जागा हवं ही अपेक्षा. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही, असे आदर्श विचार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकार्याचे आपणही वारस होऊ एवढी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढंच म्हणेन, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. जय भवानी, जय शिवाय. जय भवानी, बाई हा दुर्गेचा अवतार. धन्यवाद. बाई ही शिवबाची